नमस्कार मित्रांनो, तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या ब्लॉग्स मध्ये. तर मित्रांनो, इथे त्याला भावाची एंगेजमेंट आहे, त्याच्यामुळे काय विषय, भाऊ आपला एकदम तयारीत आहे. अजून आपल्याला शूज आणायचे भावासाठी, मला शूज आणायचे, सॉक्स आणायचे आणि थोडेफार यांना पण काय काय कपडे वगैरे घ्यायचे आहेत. त्याच्यामुळे जरा सबर करो. लागल्या मोठी बहीण काय अभिषेकला आणि बागीच्याने टाळ्या वाजवायच्या. पता नहीं ऐसे डेंजरस सिचुएशन में मैं ऑटोमेटिकली आगे कैसे आ जाता हूँ. मित्रांनो, आता नवरदेवला सगळं शिकून ते सगळं झाले. त्याला सगळं समजून सांगितले की कसं काय काय करायचं असते स्टेजवर जाऊन. ते सगळं मी सांगितलं, मला पण त्यांनी सांगितलं. दंगादार करायला नाही. आता प्लॅनिंग झाले जुडिओला जायचं, त्यांना काहीतरी सामान घ्यायचं आहे बहिणींना त्याच्यामुळं, आणि मला पण शूज घ्यायचे आहेत. मित्रांनो, आता आलतो जरा जुडिओला, जरा मला पण शूज घ्यायचे होते आणि दिदीला पण शूज घ्यायचे होते. त्याच्यामुळं जुडिओत तर आलं. आता बघा जरा काय काय विषय इथं पण. तर मित्रांनो, आता सगळं घेतले, थोडे कपडे त्यांनी घेतल्यात. सिमरनसाठी तर एक लय भारी गोष्ट गावल्या, ती घरला गेल्यात तिला घालून काय घेतलं नाही. पण मला पण जुत्ती घ्यायची होती, ती मेन जुत्ती इथं होती पण पसंत पडली नाही म्हणून घेतलं ना. आता शेवटच म्हणलं तर आता ह्याला जायचं, गावात जायचं आणि तिथं बघायचं. तर मित्रांनो, शूज पण घेऊन आलतो. हे असे घेतले शूज मी. हे शूज पडले 1100 रुपयाला, एकदम फॅन्सीमध्ये आहेत. मला तर लय आवडले. ब्लॅक कलर, फुल झेड ब्लॅक आहे, अजिबात दुसरा कोणता कलर नाही. तिला डायरेक्ट मी जे आउटफिट घेतला तीच दाखवलो. मग ते बोलला फुल झेड ब्लॅक घे, आणि हे पहिलाच हे दाखवलं, मग हेच घेतलं. दुसरं काय बघत बसलो नाही. कमेंटमध्ये सांगा कसा असेल, कसा आहे शूज, नक्कीच सांगा. आता मस्तपैकी जेवायचं, काय केलं बघायचं अजून खाली. आणि मग आणि कधी बोलवलं आहे रे त्यानं कपडेवाल्यानं? संध्याकाळी बोलवलं वाटतं. आपण जरा 6-7ला जाऊया कपडेवाल्याकडे, कपडे पण घेऊन यायचे. फिटिंगला पॅन्ट टाकल्या, माझी पण टाकल्या, भावाची पण टाकल्या. मेन तर माझी आणली नाही तर चालत्या, खरं भावाची आणायला पाहिजे, कारण तो मेन नवरदेव आहे. मित्रांनो, आता जाऊन पॅन्ट शिवायला टाकलेली घेऊन आले, तिथं ठेवल्या. आता पायरीवर आल्यावरती आम्ही आता ट्राय करतोय, मी पण आता ट्राय करून बघणार. तिथं परी काय झोपल्या निवांत, जरा रात्रभर जागी, त्यामुळे इथं शिमू पण झोपल्या, आपली बेबी माझी. काका आहे तिथं, गल्लीतली पोरं काय रोज खेळतात तसंच, काय विषय नाही. इथे त्याला आता एंगेजमेंट आहे. उद्याचा जो ब्लॉग जो आहे तो नक्कीच बघा. मी तर खरं सांगतो तुम्हाला, कारण की आता उद्या एंगेजमेंट झाली म्हणल्यावरती वेडिंग जी आहे ती आपली डिसेंबरमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे आपण जी ब्लॉग सिरीज आहे ती बंद करणार नाही आहे. म्हणजे आधीमध्ये आपण ब्लॉग टाकत राहणार, म्हणजे फक्त एवढंच की जी आपली ब्रदर वेडिंग सिरीज आहे त्यातला तो भाग नसणार. जे आपले दुसरीकडे मी कुठे जाईन किंवा घरात काय फंक्शन असेल त्याचा भाग असणार, तो एवढंच. लग्न काय अजून जी वेडिंग आहे ती एवढं पण काय अजून फिक्स नाही की डिसेंबरमध्येच घेणार, पुढच्या महिन्यात पण घेऊ शकतो आपण, काय सांगता येत नाही. त्याच्यामुळे ही आपली वेडिंग ब्लॉग सिरीज काही तुटणार नाही. आता फक्त एंगेजमेंट आपली, मी आता एंगेजमेंट ब्लॉग सिरीजच करणार होतो, पण दीदी परत भैया ते सगळेजण बोलले की आता काढायलाच तर एकदमच सगळे एकत्रच काढ आणि वेगवेगळं कशाला करतोस. त्यामुळे पाहिजे तर आपल्याला वाट बघायला होते 2-3 महिने किंवा 5-6 महिने. त्याच्यामुळे एकदमच वेडिंग ब्लॉग सिरीज काढलो, मग त्यातच हे आपले एंगेजमेंट पण ॲड होईल त्याच्यामुळे. तर आता चाललो आहे आणि एकदा बाहेर. तर मित्रांनो, आता उद्याच्यासाठी एक कवर घ्यायचं होतं मोबाईलला, त्यामुळे आता चालले जरा एक मोबाईलला कवर आणायला. तर कवर काय साधंच घेणार आहे, त्यामुळे काय कुठे जाणार नाही दुसरीकडे. चाललो आहे मस्तपैकी गणेश मार्केटला कवर आणायला. गणेश मार्केटमध्ये जायचं, यशाला पण कवर घ्यायचं आहे, यशाचं पण कवर घ्यायचं, माझं पण कवर घेणार. माझं ठरलं नव्हतं खरं तर कवर घ्यायचं, पण आईला जरा हे गेलो आणि आईकडनं 200 रुपये घेतलं आणि आता चालले कवर आणायला. काय विषय नाही. आता आहे एक, पण ते थोडं खराब झाले, त्याच्यामुळं आता मोबाईल घेऊन अजून महिना पण झाला नाही, तेवढ्यात लगेच हे कवर खराब झालं. त्याचे पूर्ण मागचं ग्लासच उपसून निघाले. 550 रुपयाचं कवर होतं. मित्रांनो, गणेश मार्केटला बघू शकता तुम्ही, हे आपलं गणेश मार्केट आहे, सांगलीतलं सुप्रसिद्ध.
आता जाऊया आपल्या मोबाईलवाल्याकडे कायमच्या. उघडा असला तर बरंच आहे. आहेत उघडा आहेत आपलं दादा. ओ ह्याला कवर पाहिजे द्या की. पण तुझा कुठला आहे रेषा? साधा साधा असला तरी काय झालं, कवर घ्यायचंच आहे. कवर घेऊया जरा आता. तर मित्रांनो आता कवर पण घेतले सगळं. हे वालं कवर घेतले मी. असं काय तर आहे दिसत नसेल. हे वालं कवर घेतले मी. कसं आहे ती कमेंटमध्ये सांगा नक्कीच. काय विषय नाही. नाही पण कवर काय मला एवढं आवडत नाहीत. मी उगाच मोबाईल चांगला दिसायला पाहिजे म्हणून घेतले. हे आपली ज्युपिटर आहे. तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे कायम बुलेटच असत्या. पण आज जरा बुलेट कामात होती त्याच्यामुळे आज ज्युपिटर काढल्या पप्पांकडनं घेतल्या. हे आपलं गणेश मार्केट आहे सांगलीतलं. आज कवर तर मी कायम बाहेरनंच घेतो, गणेश मार्केटमधलं घेत नाही खरं तर. पण आज गणेश मार्केटमध्ये घ्यायला आले. हे कवर एकदम भारी आहे. आणि ह्याच्यात काय विषय फायदा याचा, ह्याच्याने कॅमेरा प्रोटेक्ट होतो आहे. हे पूर्ण आहे की नाही कॅमेरा बाहेर आहे, कॅमेरापासून वरती येते त्याच्यामुळे. आणि हे एक घेतलो ह्याच्याबरोबर फ्री मिळालं. हे आम्ही 2 कवर घेतलो. मग त्यानं बोलला आहे हे तुम्हाला 150 रुपयामध्ये देतो, घेऊन जावा. मग पहिला साऊंड घेऊन चेक केलो, बॅटरी बॅकअप चेक केलो. मग आवडलं म्हणून हे पण घेतलो. काय विषय नाही. तर हे मीच वापरणार सोडा, ह्यांना काय देणार नाही. आणि हे आपलं जुनं कवर असं काय तर होतं. हे मधनं जरा निघालेलं म्हणून नवीन घेतलो. मला असे जरा स्टाईलमध्ये पण कवर आवडतात. आता हे कसं घेतलं, मला खरं तर पाहिजे होतं स्टारबक्सचं, पण स्टारबक्सचं मिळालं नाही तिथं. आता हे नवीन मॉडेल आला आहे ना त्याच्यामुळे ह्याचे कवर आत्ता अवेलेबल नाही आहेत. हे पण बघा, हे आमचा खोळा वेद्या काय सगळ्याला कंजूसी करतोय हरामखोर. काय विषय नाही. यशा अजून वरतीच आहे. यशा काय करायले? कवर घ्याले बोलाले काय बाई यशाचं एक कसं व्हायचं काय माहिती. तर मित्रांनो आता नवरदेवाला मेहंदी काढायला बघू शकता तुम्ही. ही पण आता मेहंदी काढून आल्या हाताला. ही तर डायरेक्ट प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्टकडनं काढून आल्या. काय विषय नाही. आणि आमचा नवरदेव बघा साधं एक मेहंदीचा कोर्स केलेल्या मुलगीकडनं काढून घ्यायला. हे अरुण दादा आलाय. काय विषय नाही. वहिनींचा भाऊ आमच्या मोठ्या वहिनींचा. मित्रांनो जरा बाहेर असतो कारण संध्याकाळीला मेहंदी काढायला नेलं जातं. रात्रीचं टायमिंग झाले आता कमीत कमी पाहुणे आणि ते अजून तिथे मेहंदी काढत असते. बघू शकता आत्ता चालले तिला आणायला म्हणजे अजून तिची मेहंदी काढून झाली नाही. अजून 10-15 मिनिट लागतील मला. तिकडं चालले आता कशी काढल्या काय बघायला जरा आता गेली मेहंदी. मारुती चौकात कुठं तर मेहंदी आर्टिस्ट आहे वाटतं, तिथे गेलं वाटतं त्यांनी. इथं काय तर आपला तर 14 मेचा विषय आहे त्याच्यामुळं मंडप पण झालेलं वाटतं. 14 मे अजून लांब आहे सोडा, उद्या 10 तारीख आहे. तरी पण इथं लवकरच चालू करतात वाटतं. त्यावेळेला तिथं रात्री एवढ्या रात्रीचं बघा आमच्या घरातल्या पोरी मेहंदी काढत असतात आणि आम्ही इथं कामं करत बसले घरातली. आत्ता जस्ट जरा एक राऊंड मारा म्हणलो फ्री फायरच्या गेममध्ये. गेम खेळाल तोपर्यंत लगेच मग आता चालू ही लय हरामखोर असतात. ही लय घाण मागं लागतात हरामखोर, खतरनाक. जस्ट मी गेम चालू करतो आणि राऊंडमध्ये उतरले बघा तोपर्यंत लगेच जिजो आले. कारण आता इथं आले ही मेहंदी काढायला. अजून रात्रीचं 1 वाजता ही मेहंदी काढायला. नवरदेवाची मेहंदी झाली, अजून बहिणींच्या मेहंदी व्हायच्या. म्हणजे तुम्ही विचार करा हे काय तर रस्त्यावर कोण पण नाही, सगळा रस्ता मोकळा आहे. तर कॅमेरा क्लिअरिटी 0.5वरनं 1x घेतो. वाईट होता ना त्याच्यामुळे ब्लर दिसत सगळं. फक्त कुत्रे आहेत. आणि ही एक आमची मेहंदी सगळी काढली आहे. 1 बज रहे हैं 1 और हमारी मेहंदी चल रही है अभी भी. ये अपने मेहंदी आर्टिस्ट क्या शगुन मेहंदी आर्ट्स एकदम बढ़िया. तर मित्रांनो आता घरी आले. आता घरला जाऊन झोपणार. नंतर मुद्दा टायमिंग झाली आता 1:30 आहे का नाही. 1:30 वाजलेत ना. 1:15 झाले. सगळी घरात तर आमच्या कोण झोपलं नाही. आवाज तर यायला अजून एवढं तर आहेच. तर आता करूया ब्लॉगचा एंड. नवीन आला असला चॅनलला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आता भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर बाय.